श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कशा आहेत सगळे? तर मस्त मजेतच असतात. तर मी तर खूप मजेत आहे आणि दुःखात पण आहे. काय करणार आहे, मुलं सुट्टीला मावशीकडे गेल्यामुळं खूप कामाचं लोड पडतो आहे आणि त्यात आईचं डोळ्याचं ऑपरेशन झालं. ते पण खूप म्हणजे थोडं हेच झालं, पण झाले आता 10-12 दिवस झालेले आहेत आणि ती पण माझ्याकडे आहे. मग काय, साहेबांसाठी सकाळ सकाळी आपलं उठलं आणि मग त्यांना पहिले चपाती भाजी दिली आंघोळ वगैरे झाल्यानंतर. आणि मग नंतर निवांत मग आम्ही माहिली की आपल्या गप्पा मारत हे चहाचा बेत चालले. मॉर्निंग म्हणजे चहापासून मॉर्निंग नाही झाली तर ती कसली मॉर्निंग. आणि आपल्याला शुगर आहे तरी पण मॉर्निंग ही चहापासूनच होती. ती चहा पिल्याशिवाय सकाळ होत नाही म्हणतात ना, तसं काहीतरी आहे माझ्या ऐकी तरी. मग इथं दोघींसाठी चहा ठेवलं. म्हणजे चला चहाला छान उकळी येऊ द्या. तोपर्यंत आपलं गॅसवर बघताय तुम्ही चहा मस्त उकळलेला आहे आणि चला मग चहा घ्यायला या पटकन. आता इथे चहा घेतला, लगेच दोघी मायली की काय करणार आहे, पोरं तर गेले सुट्टीला, सगळं काम आपल्यालाच करायचं. आणि मग सकाळची सुरुवात, दिवसभरची धावपळ. आज भरपूर असे व्हिडिओ एडिटिंग करायचे होते पण वेळ नाही भेटले. आणि आईचं ऑपरेशन झालं, तसं तर व्हिडिओ काढलेत पण एडिटिंग करून सोडणं नाही झालं. मग काय, मुलांचे कामं हे बघा, तुळशीला कुंड्यांना पाणी घालायचं काम चालू आहे. आणि हे आपल्या 4-5 कुंड्या आहेत, छोटंसं आपलं बगीचा. हे कुंड्या खूप छान आहेत आणि याच्यामध्ये जास्वंदीचे झाड आहे. त्यानंतर आपलं तुळशीचं रोप आहे. तुळशीचं रोप तर त्या गुलाबाच्या ह्याच्यातच आलेल्या आहेत. माझ्या मंजुळा पडल्या होत्या आधीच्या तुळशीच्या आणि त्याच्यामध्ये ही तुळशीचं रोप आलेलं आहे. त्यानंतर जास्वंद पिवळी आहे बघा, उमलत आहे. आणि मग हे आपलं आहे गोकर्णाचं फूल. गोकर्णाचं फूल आहे तर 7 कळ्यांचं फूल आहे. ह्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मी पाठवेन, तर तुम्ही व्हिडिओ खरंच बघा. आणि फूल वाटणार आहे का तुम्हाला 7 कळ्यांचं आहे. आणि मग इथं आपल्या आईसाहेबांना चहा दिलेला आहे. आईसाहेबांनी घातलेला आहे काळा चष्मा, त्यामुळं त्यांना आम्ही सगळे काळच दिसत होता. अगदी चहा पण काळा दिसत होता. आणि नंतर काय, मग दोघीच होतो. चहा दिला की मस्त असं, तिला थोडंसं तब्येत बरी नव्हती, तिला लूज मोशन आणि ओमट झाली होती. म्हणलं चला पातळाचं ओपीट करावं. मग पातळ ओपीट केलं, साध्या आणि सिंपल पद्धतीने. रवा वगैरे भाजून ठेवलेला होता. खा बाई म्हणलं तरी खायला नको म्हणते काहीच. तिला पहिले लोक असे होते की कष्ट खूप आणि खाय प्यायला पोटाला वेळेवर नव्हतं, त्यामुळे तिला ती सवय झाली जास्त खायची अजिबात नाही. काही लोकांचं कसं असतं, हाय आपलं दे दणका, तसं होतं. पण तिचं तसं काही नाही. तिचं खूप खाणं पिणं खूप लिमिटमध्ये. आणि आज ती लूज मोशन आणि ओमट झाल्यामुळं खूपच गळाटली होती. आणि बघा एकदम आता स्वामींचं तिचं चालू आहे आपलं OMS ॲपमधून स्वामींचे सगळे भजन वगैरे लावत आहे. आणि ती तिचं आपलं ड्रॉप वगैरे टाकणं रुटीन चालू आहे. खूप छान झालेलं आहे तिचं ऑपरेशन. मस्त वाटतं तिच्याबरोबर एन्जॉय करताना. आता ती केव्हा परत भेटेल, इतकी बिझी असते, इतकं कामात मग्न असते की काय विचारावं. आज निवांत शेवट दिवस. आणि संध्याकाळी बघताय तुम्ही सत्यनारायणची पूजा केलेली आहे. आज आईने स्वयंपाक केला. तिच्या डोळ्याला चष्मा आहे, काळा चष्मा, तरी पण ती आज ट्राय केली स्वयंपाक करायचा आणि खूप छान असा स्वयंपाक झाला. आणि मग मी तोपर्यंत कहाणी वाचली. मुलं नसल्यामुळे बरेचसे कामं माझे रखडते आणि खूप धावपळ झाली. मग काय पर्याय नव्हता. आईला म्हटलं कर बाई आता तूच स्वयंपाक. आणि मग तिने केला स्वयंपाक. तर नैवेद्याला शिरा आहे, मेथीची भाजी, वरण भात आणि चपात्या आहे. आणि साहेब पण नव्हते आमचे. साहेब पण गेलेले आहेत नाशिकच्या दौऱ्यावर, साहेबांना त्यांच्या मॅडम सरांना घेऊन. आता साहेबांचं काय विचारू नका, सध्या हवेतच आहेत ते. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.